आणि दुसरा विषय होत आहे आनापानसती साधनेचे महत्त्व। या विषयाला प्राचारण करण्यासाठी संबोधित करण्यासाठी आपल्या भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेचे मध्यवर्ती कमिटीचे सन्माननीय विश्वस्त त्याचप्रमाणे अध्यक्ष आदरणीय DN दाहिंजे सर या ठिकाणी या विषयाला संबोधित करणार आहेत। तरी सर्वांना पूज्य श्रामनेर भंतेकरांना माझी विनंती आहे, सर्वांनी टिप्पण करून घ्यायची आहे, व्यवस्थित लिहून झाल्याच्या नंतर वह्या सगळ्यांच्या बघितल्या जाणार आहे। तुम्ही किती लिहिलंय, काय काय लिहिलंय, किती तुम्हाला समजलेलं आहे, ते सर्व विषय आपण लिहून घ्यायचं आहे। आनापानसती आता 10 वाजता 10 ते 11 पर्यंत सरांचं टायमिंग आहे, तर कृपया आपण सर्वांनी लिहून घ्यावं आणि मी सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या विषयाला प्राचारण करावं। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना यांच्या प्रतिमांना प्रथम मी अभिवादन करतो। आदरणीय श्रामनेर संघ, अनागारिका संघ, भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त अध्यक्ष KB मोडगरे सर, त्याचप्रमाणे हवेली तालुका अध्यक्ष बचुटे सर, काटीवाला रोड मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड शाखेचे जनरल सेक्रेटरी गायकवाड सर आणि सर्व उपस्थित या ठिकाणी असणारे उपासक उपासिका बंधू भगिनी, आज आपल्या या श्रामनेर शिबिरातील जो प्रवचनांचा पहिला दिवस आहे, काल आपली प्रवचना झाली आणि त्या निमित्ताने आता आपण प्रवचन मालिका सुरू होते आहे आणि या प्रवचन मालिकेमध्ये आजचा माझा जो विषय जो आहे तो आहे आनापान ध्यान सती साधना। माझा विषय आहे आनापान ध्यान सती साधना। सर्व श्रामनेर संघाला विनंती आहे की मी जे काय सांगतो आहे ते मी लिहूनही घ्यायचं आहे। ज्ञान जेव्हा आपल्याला मिळवायचं असतं तेव्हा 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत। 2 गोष्टी त्या या की डोळे माझ्याकडे पाहिजे आणि कान सुद्धा माझ्याकडे पाहिजे। कुणी कुणाला काही विचारायचं नाही, जे असेल त्यानुसार या ठिकाणी आपण जास्तीत जास्त एकाग्र राहून ते ऐकून घ्यायचं आहे। लिहून घेतला माझा विषय आनापान ध्यान सती साधना। आता आनापान ध्यान सती साधना हे आचार्य गोयंका सत्यनारायण गोयंका गुरुजी यांनी या भारतामध्ये आणलेली आहे। तथागत भगवान गौतम बुद्धाच्या काळापासूनची ही साधना आहे आणि ती इथपर्यंत आत्तापर्यंत आपल्यापर्यंत ती पोहोचलेली आहे आणि ही अतिशय महत्त्वाची अशी ध्यान पद्धती आहे आणि ध्यानातून साधनेतून तथागत भगवान गौतम बुद्धाने पूर्ण ज्ञान प्राप्ती केलेली आहे। पहा, ज्ञान प्राप्ती जी झालेली आहे ती कशी झालेली आहे? ध्यानामधून झालेली आहे आणि त्या ध्यानाचे जी पहिली स्टेप जी आहे किंवा पहिली स्टेज जी आहे ती आहे आनापान ध्यान सती साधना। ही साधना झालं, लिहून घ्या, नुसतं ऐकून घ्या। मी जे काय सांगतो त्यातले महत्त्वाचे मुद्दे लिहून घ्यायचे। म्हणजे आपण माझं लेक्चर चालू असताना मग तुम्हाला वाटलं ना हे वाक्य अतिशय महत्त्वाचे, ते लगेच लिहून घ्यायचे। प्रत्येक ओळ लक्षपूर्वक ऐकायची। तुम्हाला असं वाटलं की हे फार महत्त्वाचं आहे ते लिहून घ्यायचं आणि शक्यतो समोर लक्ष द्यायचं माझ्याकडे। ही ध्यान पद्धती फक्त बौद्धांसाठीच नाही, ही आनापान ध्यान सती साधना ही फक्त बौद्धांसाठीच नाही,
तर संपूर्ण मानवांसाठी आहे. संपूर्ण मानव म्हणजे फक्त भारतातच मानव आहेत का? फक्त महाराष्ट्रात मानव आहेत का? कुठं कुठं मानव आहेत? मानव कुठं आहेत? संपूर्ण पृथ्वीवर, संपूर्ण जगामध्ये मानव आहेत. आणि या सर्व मानवांसाठी ही ध्यान सती साधना, आनापान ध्यान सती साधना महत्वाच्या. मग हे मानव फक्त बौद्धच आहेत का? नाही. मानव हे संपूर्ण जगामध्ये बौद्ध आहेत, ख्रिश्चन आहेत, जैन आहेत, मुस्लिम आहेत, शीख आहेत, हिंदू आहेत. हे सर्व मानव आहेत. आणि या सर्वांनाही आनापान ध्यान सती साधना अतिशय महत्वाची आहे. म्हणजे पृथ्वी तलावरचे जेवढे काही धर्म आहेत त्या सर्व धर्माच्या माणसांना सुद्धा याची अतिशय महत्वाची आवश्यकता आहे. आणि ही कशावर अवलंबून आहे? आनापान ध्यान सती साधना कशावरती अवलंबून आहे? त्याचा मेन असं त्याची जी प्रक्रिया आहे ती कशावरती आहे? तर श्वास घेणे आणि श्वास सोडणे. मग श्वास फक्त बौद्धच घेतात का? याने श्वास कोण घेतात? फक्त बौद्धच घेतात का? फक्त पुरुषच घेतात का? फक्त स्त्रियाच घेतात का? नाही. तर सर्व पुरुष, स्त्रिया आणि सर्व धर्माचे लोक पृथ्वी तलावरती सर्व मानव प्राणी श्वास घेतात आणि श्वास सोडतात. म्हणजे श्वास घेणे आणि श्वास सोडणे याच्यावरती हे सर्व आहे. आणि सर्व मानव प्राणी हे जे श्वास जो घेतो आणि ह्या श्वासावरती जर आपण नियंत्रण जर मिळवलं तर आपल्याला दुःखातून काही अंशी तरी आपल्याला दुःखातून मुक्त होता येईल. आनापान सती साधनेतून आपल्याला जो काही कंटाळा आलेला असेल किंवा जे काही दुःख होत असेल, जे काही ज्या काही आपल्याला वेदना होत असतील त्याच्यातून आपल्याला थोडी का होईना मुक्ती मिळू शकते. तर अशा प्रकारे ही दुःखमुक्त करण्याच्यासाठीच आनापान सती ही अशी कल्याणकारक अशी साधना आहे. फार हितकारक आहे, कल्याणकारी आहे. आपण त्याची प्रॅक्टिस थोडीशी घेणार आहोत. अतिशय कल्याणकारी ही साधना आहे. साधना आहे म्हणजे अभ्यास आहे. साधना म्हणजे काय? अभ्यास. अभ्यास म्हणजे काय? आपण तन मन धनाने आपण जे काय प्रयत्न करतो त्याला आपण साधना म्हणतो. तर अशा प्रकारची आनापान ध्यान सती साधना आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जे काही ग्रंथसंग्रह जे आहे त्याच्यामध्ये मध्यम निकायामध्ये आनापान सती सुत्तामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात, आनापान सती साधनेचा सतत अभ्यास केल्याने 4 स्मृतीस्थाने जागृत होतात. कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना, धम्मानुपස්සना हे आपल्याला हळूहळू नंतर कळणार आहे. तर ही 4 स्मृतीस्थाने जागृत होतात. त्याचप्रमाणे सप्तबोधांगे हे जे आहेत ते या ठिकाणी परिपूर्ण होतात आणि आपल्याला ज्ञान आणि विमुक्ती या ठिकाणी ज्ञान संपादन करता येतं. आणि या ठिकाणी स्मृती म्हणजे जे सप्तबोधांगे आहेत ते परिपूर्ण होतात. सप्तबोधांगे आपल्याला नंतर कळणार आहे. तर अशा प्रकारे या आनापान ध्यान सती साधनेचं अतिशय महत्त्व आहे. वेगवेगळ्या याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे. तर आता या ठिकाणी संयुक्त निकायामध्ये आहे. त्याचप्रमाणे राहुल तथागत भगवान गौतम बुद्धांचे जे पुत्र जे आहेत राहुल, त्याला महाराहुलोवाद सुत्तामध्ये सुद्धा त्यांनी आनापान सती साधनेचं महत्त्व त्याला सांगितलेलं आहे की तू वारंवार अधूनमधून कधीही या ठिकाणी आनापान सती साधना करत राहा. त्याचप्रमाणे मेघीय सुत्तामध्ये सुद्धा मेघीयला उपदेश करताना आनापान सती वितर्काचा नाश करणारी साधना असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे या आनापान सती साधनेचं महत्त्व आता मी थोडक्यामध्ये विशद या ठिकाणी केलेलं आहे. तर आनापान सती साधना म्हणजे नेमकं काय? मी आता फक्त त्याचं महत्त्व सांगितलं की वेगवेगळ्या याच्यामध्ये संयुक्त निकायामध्ये किंवा तथागत भगवान गौतम बुद्धांनी वेगवेगळ्या सूत्रामध्ये आनापान सती साधनेचं
या ठिकाणी महत्त्व विशद केलेलं आहे. आणि जेव्हा तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली नव्हती, मग ज्ञानप्राप्तीच्या अगोदर त्यांची कोणती अवस्था होती, तर ते बोधिसत्व होते. बरोबर आहे का नाही? ज्ञानप्राप्तीच्या अगोदर ते काय होते, ते बुद्ध झाले, परंतु बुद्धाच्या अगोदर काय होते, बोधिसत्व होते. आता आपण बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणतो, बरोबर आहे का नाही? तर ज्ञानप्राप्तीच्या अगोदर जेव्हा ते म्हणत होते की मी बोधिसत्व जेव्हा होतो आणि जेव्हा जेव्हा मला कंटाळा येत असे किंवा मला बसल्यानंतर असे वेदना होत असं, तेव्हा मी ध्यान सती साधनेचं, आनापान ध्यान सती साधनेचा मी अभ्यास करत होतो. तेव्हा मला थोडं का होईना त्याच्यातून वेदनेपासून मुक्ती मिळत होती आणि मी परत ताजा तवाना होतो. तर अशा प्रकारे म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती होण्याच्या अगोदर त्यांनी अनेक वेळा जेव्हा जेव्हा त्यांना आवश्यकता वाटेल तेव्हा तेव्हा त्यांनी आनापान ध्यान सती साधनेचा अभ्यास केलेला आहे. तर अशा प्रकारे याचं अतिशय महत्त्व आहे. आपण त्याचीच पुढची स्टेप म्हटल्यानंतर काय आहे, तर जे आपण समाधी जी म्हणतो, समाधी, जेव्हा त्याला आपण समाधी म्हणूया, समाधीच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान प्राप्त करता येते वेगवेगळ्या प्रकारचं. तर आपण या ठिकाणी अशा प्रकारे याचं महत्त्व या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. आता आपण आनापान ध्यान सती साधना यांचं प्रत्यक्ष म्हणजे नेमकं काय, तर आनापान याच्यामध्ये आन पा 4 शब्द आहेत. कोणते आहेत? आन, पान, सती आणि समाधी. बरोबर आहे ना? किती शब्द आहेत? 4 शब्द आहेत. 4 शब्दांचा आपण फोड करून जर पाहिले, आनापान सती साधना 4 शब्द आहेत. तर आना किंवा आन म्हणजे आत घेतलेला श्वास. आन म्हणजे काय? आन म्हणजे काय? इकडे लक्ष द्यायचं. आन म्हणजे काय? लक्ष द्यायचं. आन म्हणजे आपण जे श्वास घेतो, तर आत जो श्वास घेतो त्या श्वासाला काय म्हणायचं? आन. समजलं? आणि त्याच्यानंतर आपण श्वास बाहेर सोडतो. बरोबर का नाही? बाहेर सोडतो का नाही श्वास? का सगळेजण नुसते आत श्वास घेतात आणि परत कधीच बाहेर सोडत नाही, असं होतं का? नाही. तर श्वास आपण आत घेतो आणि नंतर काय करतो? बाहेर सोडतो. तर ते बाहेर सोडतो त्या श्वासाला आपण काय म्हणायचं? अपान म्हणायचं. काय म्हणायचं? अपान. म्हणजे आन आणि अपान याचं काय झालं? 2 शब्द एकत्र मिळवल्यावर काय झालं? आनापान. समजलं? आन म्हणजे आत घेतलेला श्वास आणि अपान म्हणजे बाहेर सोडलेला श्वास. बरोबर आहे का नाही? लिहून नुसतं बघायचं ना. आता पेन आहे, पेन्सिल आहे, महत्वाचं वाटलं की लिहून घ्यायचं. आन म्हणजे आत घेतलेला श्वास, अपान म्हणजे बाहेर सोडलेला श्वास आणि सती म्हणजे स्मृती. हा शब्द कोणते आहेत? समानार्थी शब्द आहे. सती हा शब्द आहे का नाही? सतीला दुसरा शब्द कोणता आहे? स्मृती. मग स्मृती म्हणजेच काय? तर स्मृती म्हणजे मनाची एकाग्रता. स्मृती म्हणजे काय? मनाची एकाग्रता. म्हणजे सती म्हणजे काय? आता मी सांगतोय ते ऐकतच नाही का आपण? पहा, म्हणजे मी आत्ता सांगितलेला शब्द सुद्धा तुम्ही ऐकून घेत नाही, म्हणजेच तुमची एकाग्रता नाही. एकाग्रता कशी येणार आहे? कान आणि डोळे माझ्याकडे पाहिजे. तुमचे कान माझ्याकडे आहेत आणि डोळे तिकडं कुठे जरी बघत जर असाल तर तुमचं सती किंवा जे स्मृती जे म्हणतो, जागरूकता जे म्हणतो आपण, बरोबर का नाही, ती जागरूकता राहत नाही. आणि मग विचारलं ना मी आता काय म्हटलं तर तुम्ही म्हणता नाही मला नाही माहीत. म्हणजे जागरूकता असणं अतिशय महत्त्वाचं आहे, सजगता असणं महत्त्वाचं आहे, एकाग्रता असणं अतिशय महत्त्वाचं आहे. सावधानता आपण त्याला, जागरूकता, सावधानता, सजगता एवढे शब्द आहेत त्याला. सती म्हणजे जागरूकता, सावधानता, सजगता, बरोबर का नाही, स्मृती, एवढे शब्द सतीसाठी आहे. तर आता किती झाले शब्द? 3 शब्द झाले.
आनापान सती आणि शेवटी काय राहिलं साधना. तर साधना म्हणजे एकाग्रता, म्हणजे श्वासाप्रती एकाग्रता. म्हणजे कशासाठी एकाग्रता करायची आहे? घेतलेला श्वास आणि सोडलेला श्वास याच्यामध्ये सजग राहायचं, सावध राहायचं आणि त्याच्यावरती काय करायचं? मन एकाग्र करायचं. आपलं मन म्हणजे नेमकं मन म्हणजे तरी नेमकं काय असतं? तर आपली बुद्धिमत्ता, आपले डोळे आणि आपले कान, आपले जे इंद्रिय आहेत ते एकत्रितरित्या आणल्यानंतर हे सगळं घडतं. बरोबर का नाही? तर अशा प्रकारे आपले मनाची एकाग्रता जी किंवा श्वासाप्रतीची जी एकाग्रता आहे ती एकाग्रता म्हणजे समाधी. समाधी म्हणजे समजलं काय? एकाग्र करणे. आपण डोळे झाकल्यानंतर एखाद्या कुठल्या तरी गोष्टीवरती आपलं संपूर्ण मन, संपूर्ण जे काय असेल ते ज्ञानेंद्रिय एकाग्र करणे, याला काय म्हणायचं? समाधी. आपण एकाग्रता. आणि ही एकाग्रता दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी नाही करायची. कशासाठी करायची आहे? श्वासाप्रती करायची आहे. कशाप्रती? आता तुम्ही म्हणाल श्वासाप्रती एकाग्रता करायची म्हणजे काय? तर प्रत्येक घेतलेला श्वास जो आहे, म्हणजे आत घेतलेला श्वास आणि बाहेर सोडलेला श्वास मोजायचा नाही, परंतु आपण लक्ष ठेवायचंय की मी आता श्वास घेतला. डोळे झाकून लक्षात ठेवायचं आहे. काय सांगाय? की मी श्वास घेतला, मी श्वास सोडला. तुमचा श्वास कधी थांबतो का? श्वास कधी थांबतो का? आणि मग श्वास थांबत नाही म्हटल्यानंतर आपलं मन पूर्णपणे एकाग्रता आपल्याला त्याच्यावरती करायचं आहे. की माझं मन एकाग्र झालेच नाही कारण का माझं श्वास थांबलेला होता थोडा. यार थांबलेला असतो का श्वास? श्वास अजिबात थांबत नाही. आपण 1 मिनिट 30 सेकंद सुद्धा श्वास थांबवू शकत नाही. थांबवू शकतो का? पाण्या वाचून आपण अन्न वाचून 15-20 दिवस आपण राहू शकतो. की मी अन्न ग्रहण केलं नाही. किती दिवस केलं नाही? 15 दिवस, 20 दिवस. बरोबर आहे का नाही? उपोषण केलं. किती? 15 दिवस उपोषण केलं, 20 दिवस केलं, 25 दिवस केलं, तरी सुद्धा मनुष्य मरतो का? नाही मरत. पाण्या वाचून मनुष्य म्हणजे पाण्या वाचून समजा आपण 1 वेळ पाणी नाही पिलं तर मरतोय का? नाही. आपल्याला समजा 1 दिवस पाणी नाही पिलं तरी सुद्धा संपूर्ण दिवसभर आपल्याला काहीही होत नाही. दुसऱ्या दिवशी थोडासा त्रास होईल पण दुसरा दिवस सुद्धा निघेल का नाही? पाण्या वाचून आपल्याला दुसरा दिवस सुद्धा निघेल, तिसरा दिवस सुद्धा निघेल. परंतु 4-5व्या दिवशी असं वाटेल की पाणी घेतलं पाहिजे, आपल्या शरीरातलं पाणी संपलेलं आहे. बरोबर आहे का नाही? तेव्हा मात्र मग परंतु श्वास जो आहे तो तुम्ही 1 दिवस घेतला नाही असं होईल का? श्वासाला मात्र 30 सेकंद जरी तुम्ही नाही श्वास घेतला तरी सुद्धा तुम्ही काय होईल? आपल्याला मृत्यू येऊ शकतो. बरोबर आहे का नाही? 30 सेकंद, 1 मिनिट, 2 मिनिट. बरोबर आहे का नाही? मग आपण जर त्याच्याप्रती आपण जरा प्रॅक्टिस जर केली तर 1 मिनिट रोखू शकतो, 1.5 मिनिट रोखू शकतो. परंतु 5-5, 10, 15, 20 मिनिट वगैरे जे आहे त्याच्यासाठी फार मोठी साधना लागते. बरोबर आहे का नाही? तर असा श्वास न थांबणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे न थांबणाऱ्या गोष्टीवरती जे अतिशय म्हणजे सारखं बदलत राहतं. बरोबर आहे का नाही? तर त्याच्याप्रती आपल्याला काय करायचं आहे? मन एकाग्र करायचं आहे की मी श्वास घेतला आणि मी श्वास सोडला, मी श्वास घेतला, मी श्वास सोडला असं म्हणायचं नाही. परंतु आपण त्याच्यावरती काय ठेवायचं? लक्ष ठेवायचं. लक्ष ठेवायचं म्हणजे आता तुम्ही जे बसलेला आहे तुम्हाला माहीत आहे का मी श्वास घेतला? तुम्ही श्वास घेतला तुम्हाला माहीत आहे का? नाही. श्वास घेतलेला तुम्हाला त्याला माहीत आहे का? तो आता श्वास घेतला, सोडला, घेतला, सोडला नाही, कारण का लक्षच नाही. माझ्या श्वासावर माझं लक्ष नाही. परंतु आनापान ध्यान सती साधनेमध्ये डोळे झाकलेले असतात. बरोबर आहे का नाही? पूर्णपणे डोळे झाकलेले असतात आणि डोळे झाकल्यानंतर जवळजवळ आपलं म्हणजे डोळे झाकल्यानंतर आपल्याला मन केंद्रित करता येतं, एकाग्र करता येतं. म्हणून आनापान ध्यान सती साधनेमध्ये काय असतात? डोळे झाकलेले असतात. तर आता सांगत भगवान गौतम बुद्धाची तुम्ही ध्यान साधना जे
मुद्रा पाहिली, बरोबर आहे का नाही, तर त्याच्यामध्ये डोळे उघडे असतात का ध्यान साधनेमध्ये? तर पूर्णपणे ध्यान साधनेमध्ये त्यांचे डोळे बंद असतात. आणि तुम्हाला जर प्रॅक्टिस करण्यासाठी सांगितले की डोळे झाका, अजिबात उघडायचे नाही. आता आपल्याला मन केंद्रित करायचं आहे, श्वासावरती लक्ष ठेवायचं आहे. पण एखाद्या मुलांनी असं थोडंसं जरी डोळा उघडला तर त्याचं तो श्वास घेतोय का आणि सोडतोय का हे अजिबात त्याला लक्षात येत नाही, म्हणजे त्याचं मन केंद्रित होत नाही. आता मात्र तुम्ही माझ्याकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित आहे. कोणाकडे लक्ष केंद्रित आहे? कारण का डोळे उघडे आहेत. आणि डोळे उघडे आहेत आणि कुठं बघताय? माझ्याकडे बघताय. आणि काय ऐकताय? तर मी काय सांगतोय ते ऐकताय. म्हणजे आत्ता सध्या लक्ष कुठं आहे? माझ्या बोलण्याकडे आहे, मी काय सांगतो त्याच्याकडे लक्ष आहे. परंतु जेव्हा तुम्ही आनापान ध्यान सती साधना करता तेव्हा तुमचे डोळे बंद असतात आणि कान जरी उघडे जरी असले तरी सुद्धा कानाकडे तुम्ही लक्ष न देता की मला इकडचा कुठला आवाज येतोय, कुठलं गाणं ऐकू येतंय, याच्यापेक्षा माझं पूर्णपणे लक्ष कशावरती असतं? माझा श्वास मी घेतला, मी सोडलेला आहे. माझा श्वास माझा श्वास जो आहे तो ऱ्हस्व आहे. ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे? ऱ्हस्व म्हणजे एकदम छोटासा श्वास घेतला आणि एकदम छोटासा श्वास सोडला. मी एकदम मोठा श्वास घेतला म्हणजे असा आणि मोठा श्वास सोडला म्हणजे दीर्घ श्वास घेतला, दीर्घ श्वास सोडला. म्हणजे माझा श्वास जो आहे तो श्वास घेताना मी जो श्वास घेतला तो श्वास किंवा ती जी हवा जी आहे ती थंड आहे. मी जो श्वास सोडला ती हवा थंड आहे का उष्ण आहे. म्हणजे हे सगळं जेवढं काही लक्ष द्यायचं आहे ते कशावरती द्यायचं आहे? श्वासावर लक्ष द्यायचं आहे की मी श्वास घेतला, मी श्वास सोडला, माझा श्वास दीर्घ आहे, माझा श्वास ऱ्हस्व आहे, माझा श्वास गरम आहे, माझा श्वास थंड आहे. म्हणजे हे सगळं लक्ष कशावरती केंद्रित करायचं आहे? श्वासावरती. आपण या ठिकाणी आनापान ध्यान सती साधनेमध्ये आपण एकाग्रता करत असतो आणि एकदम जागरूक राहत असतो, जागरूक सजग राहत असतो. प्रत्येक श्वास येणारा प्रत्येक श्वास याच्यावरती आपण काय करतो? पहारा देतो. श्वास आपल्याला कुठं कळतो? काही तर पोटात कळतो का? पोटावर असा हात ठेवत पहा, श्वास घेतला, श्वास नाही. आपल्याला श्वास कुठं कळतो? नाकपुड्यांच्या जवळ. हे अरे बरोबर आहे का नाही की श्वास मी सोडला तर तो श्वास गरम आहे का उष्ण आहे का थंड आहे हे कुठं कळतं? तर आपल्याला श्वास आपल्याला नाकपुड्यांच्या जवळ कळतं. यार बरोबर आहे का नाही? आणि श्वास घेतला, श्वास सोडला, हे सगळं नाकपुड्यांच्या म्हणजे आपला जो ओठ आहे, वरचा जो ओठ आहे त्या वरच्या ओठाच्या वरच्या बाजूला, बरोबर आहे का नाही, आणि नाकाच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला हे सर्व समजत असतं. आणि हे अखंडपणे आपण जन्मल्यापासून हे श्वास घेणं आणि सोडणं चालू आहे. आणि त्यामुळे या आनापान ध्यान सती साधनेमध्ये श्वासावरती अवलंबन केलेलं आहे. तर बरेच जण इतर धर्मामध्ये म्हणूया, इतर धर्म बाकीचे कोणते जे असतील त्या याच्यामध्ये या देवाची मूर्ती डोळ्यासमोर आणा, त्या देवाचं हे आणा, ते आणा, त्यांचं नाव घ्या आणि ध्यान साधना करत असताना तोंडातून आवाज काढत असतात, मग कोणत्या तरी देवाचं नाव घेत असतात. तर ते जे आहेत ती जी आहे त्याच्यामध्ये खंड येऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये आपल्याला बदल होऊ शकतो. परंतु श्वासामध्ये मात्र आपल्याला काहीही म्हणजे पूर्णपणे आपल्याला आलंबनावरती लक्ष ठेवता येतं. कारण का ते सातत्याने घडणारी गोष्ट आहे, कुठंच खंड होणारी गोष्ट नाही. आपल्याला जर आपण जे काय म्हणत असतो, समजा इतर साधना करणारे जे लोक आहेत ते कोणा राम किंवा कोणाचं तरी नाव घेत असतात, महाराजांचं नाव घेत असतात, हे घेत असतात आणि ते मणी वगैरे असे करत असतात, बरोबर आहे का नाही. पण जर समजा एखादी मुंगी चावली किंवा डास चावला तर ते असं करायचं जे आहे ते थांबतं. ते थांबलं म्हटल्यानंतर लक्ष दुसरीकडे लागते, बरोबर आहे का नाही. तर अशा प्रकारे त्यांच्या आलंबनामध्ये फरक पडतो. म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धाने जे आलंबन जे दिलेलं आहे ते आलंबन काय दिलेलं आहे? श्वास ही आलंबन दिलेलं आहे आणि श्वास ही कधीही न थांबणारी अशी ही गोष्ट आहे. त्यामुळे श्वासावरचं आलंबन असल्यामुळे आपल्याला या श्वासाकडे पाहत पाहत आपल्याला आपल्या शरीरामध्ये उतरता येतं. आपल्या पूर्ण शरीरामध्ये आपण जाऊ शकतो. परंतु त्याला आपण विपश्यना असं म्हणतो. त्याला काय म्हणतो? विपश्यना.
तर विपश्यना ही 10 दिवसांची करावी लागते, 15 दिवसाची असते, 1 महिन्याची असते. आणि त्या विपश्यनेच्या माध्यमातून आपण डोळे झाकून श्वासाप्रती लक्ष देऊन आपलं पूर्ण शरीराची जेवढी काही दुःख आहे ते दुःख आपण काय करू शकतो, दूर करू शकतो. आणि त्याच्यासाठी काय पाहिजे, एकाग्रता, सजगता अतिशय महत्त्वाचे आहे, जागरूकता अतिशय महत्त्व आहे. आणि कुठलंही ज्ञान मिळवताना, कुठलंही तुम्ही शाळेत जेव्हा या गणिताचं, इंग्रजीचं, इतर विषयांचं जेव्हा तुम्ही ज्ञान मिळवत होता, यारे मिळवता का नाही, तेव्हा सुद्धा सजगता अतिशय महत्त्वाची आहे. व सरांचं लक्ष असतं, सर लगेच म्हणतात ते कुठं पाहतोय, कुठं लक्ष आहे तुझं, इकडे समोर लक्ष दे, मी काय सांगतो त्याच्या. म्हणजे जागरूकता अतिशय महत्त्वाची आहे. आणि एकाग्रता म्हणजे कुठलंही ज्ञान मिळवण्यासाठी काय पाहिजे, जागरूकता ही अतिशय महत्त्वाची आहे आणि एकाग्रता ही अतिशय महत्त्वाची आहे. जागरूकता आणि एकाग्रतेशिवाय आपल्याला ज्ञान संपादन होत नाही. आणि आपण कशासाठी बसलेलो आहोत, तर आपण ज्ञान संपादन करण्यासाठी बसलेलो आहोत. त्यामुळे इकडं तिकडे न पाहता जे आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे त्याच्याकडे जर कधी लक्षपूर्वक जर आपण गोष्ट केली तर ती आपल्याला चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या ती साध्य होते. मग कुठलीही गोष्ट, आईने सांगितलेली गोष्ट जर मन लावून जर करायची म्हटली तर मन लावून, मग ते मन लावून म्हणजेच काय, कसं करतो आपण, एकाग्रतेने करतो. कसं करतो, एकाग्र. कुठलीही गोष्ट, मग ते झाडू मारायचा जरी असला, तो जर घरातल्या आईने सांगितलं की झाडू मारायचा, पण तो जर एकाग्रतेने नाही केला तर इकडचं राहिलं तिकडचं ते तसंच दिसतं, इकडचं दिसतं तिकडचं दिसतं, हे होतं का नाही. म्हणजे कुठलंच काम आपण योग्य पद्धतीने करू शकत नाही. त्यामुळे एकाग्रता आणि जागरूकता म्हणजे सती साधना याला अतिशय महत्त्व आहे. आणि आनापान हे काय आहे, आलंबन आहे. आलंबन म्हणजे आपण ज्याच्यावरती लक्ष केंद्रित करणार आहोत ती जी गोष्ट आहे त्याला आलंबन असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला एवढंच पाहायचं आहे, डोळे झाकल्यानंतर, त्या डोळे झाकल्यानंतर एकच गोष्ट पाहायची आहे की भंतेजी खाली बसा, बसा खाली. आपलं लेक्चर झाले की उठायचं, मध्येच उठायचं नाही कुणी. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला आनापान ध्यान सती साधनेचं आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. तर प्रॅक्टिस करत असताना काय करायचं आहे, डोळे पूर्णपणे सगळ्यात पहिल्यांदा डोळे बंद ठेवायचे. परंतु डोळे बंद ठेवायचे म्हणजे असे घट्ट मिटून घ्यायचे नाहीत, म्हणजे सगळं लक्ष आपल्या तिकडं की सुटतेत का काय म्हणून, बरोबर का नाही. आपले सर्वसाधारणपणे शांतपणे डोळे मिटून घ्यायचे. फक्त डोळ्याची पापणी जी वरची आहे ती खाली आणायची. नाहीतर डोळे मिठा म्हटल्यानंतर असं गच्च धरून ठेवतात. लहान मुलांना म्हटलं डोळे मीठ म्हटलं की ते नाक, तोंड हे ते सगळे एकत्र भरून डोळे मिटलेले आहेत. तसं नाही, डोळे मिठा म्हटल्यानंतर शांतपणे डोळे मिटायचे. त्या ठिकाणी पाठीचा जो कणा जो आहे, पाठ बसताना कधी पाठीचा कणा कसा पाहिजे, एकदम ताठ. कारण का, वाकून बसलं आणि डोळे मिटलेले आहेत, एकदम शांतता आहे. वाकून बसलेला आहे आणि डोळे मिटलेले आहेत आणि एकदम शांतता आहे म्हटलं की तो माणूस पेंगायला, पाक डोकं खाली टेकायला येतं, म्हणजे एकाग्र होतो. परंतु इथं सजगता नाही, काय होते, झोप यायला लागते. परंतु जर पाठ ताठ असेल, पाठीचा मनका जो आहे तो कसा पाहिजे, एकदम असं ताठ बसलेला पाहिजे, वाकायचं नाही. आणि आपल्या या बौद्ध धर्मामध्ये आपल्याला नमस्कार करताना, बसताना किंवा आपण जेव्हा त्रिशरण पंचशील ग्रहण करत असतो, वंदना म्हणत असतो, तेव्हा सुद्धा कसं बसायचं असतं, एकदम ताठ बसायचं असतं. आणि आपला हात जो आहे तो असा छातीवरती ठेवायचा असतो, बरोबर आहे का नाही. असं नाही, असं बसलेलं नाही पाहिजे की हात खाली ठेवलेले आहेत, पाठीला बाक आलेला आहे आणि आपण वंदना म्हणतोय, तसं नाही, बरोबर आहे का नाही. कसं बसलेलं पाहिजे, मांडी घातलेली पाहिजे, पालथी मांडी घातलेली पाहिजे. आणि पाठीचा मनका कसा पाहिजे, ताठ पाहिजे. मान कसे पाहिजे, सरळ पाहिजे, आराम स्थितीमध्ये पाहिजे. आणि हात आपले छातीवरती पाहिजे. अशा पद्धतीने आपण बसायचं आहे. परंतु या ठिकाणी आनापान सती ध्यान साधनेमध्ये आपल्याला हात असे जोडायचे नाही. म्हणजे आपल्याला आरामशीर अशा याच्यामध्ये आसनामध्ये बसायचं आहे. तर काय करणार आपण, डोळे पूर्णपणे बंद करणार. डोळे बंद केल्यानंतर चष्म्याची आपल्याला आवश्यकता आहे का,
डोळे बंद केले आणि आपल्याला चष्म्याची आवश्यकता आहे का? डोळे बंद केल्यानंतर चष्म्याची आवश्यकता आहे का? चष्मा कधी लागतो? डोळे उघडे असल्यावर आपल्याला बघायचं असतं. मग परंतु डोळे बंद करायचे म्हटल्यानंतर आपल्याला चष्म्याची आवश्यकता नाही, म्हणून चष्मा बाजूला काढून ठेवायचा आणि मग डोळे बंद करायचे. आणि पाठीचा मणका कसा पाहिजे? एकदम ताठ ठेवायचा आहे आणि हात आपल्याला जसे पाहिजे एकदम आरामशीर, म्हणजे आपल्या शरीराला जास्त ताठरपणा आणायचा नाही, म्हणजे जसं आराम वाटेल असं बसायचं. आपण ज्या आसनामध्ये व्यवस्थित बसतोय, म्हणजे असं हालचाल करावं लागत नाही, हे करावं लागत नाही, ते करावं लागत नाही, अशा पद्धतीमध्ये पालथी मारून चांगल्या प्रकारे बसायचं आहे. पाठीचा मणका ताठ ठेवायचा, कान उघडे, डोळे बंद, बरोबर आहे का नाही? आणि कान जे आहे ते मी या ठिकाणी एक हे लावणार आहे, ऑडिओ लावणार आहे, त्याच्याकडे लक्ष देऊन तुम्ही त्या पद्धतीने जर वागला तर तुम्हाला आनापान ध्यान साधनेचा प्रॅक्टिस होणार आहे. तर अशा प्रकारे डोळे बंद आहेत, ताट बसलेले आहेत. आता लक्ष काय करायचंय? श्वासावरती अगोदर लक्ष ठेवायला सुरुवात करायची. आणि श्वासावरती जर संथ श्वास असेल, एकदम संथ श्वास असेल, साधा, बरोबर आहे का नाही, तर तुमच्या लक्षात येणार नाही की मी श्वास घेतला का नाही तेच कळणार नाही. अरे बरोबर आहे का नाही? श्वास घेतलेला आहे का नाही ते मला समजत नाही. म्हणून मग काय करायचं? जरा थोडासा दीर्घ श्वास घ्यायचा. कसला श्वास घ्यायचा? दीर्घ श्वास घ्यायचा. दीर्घ श्वास घेतल्यानंतर कळतं की मी श्वास घेतला, दीर्घ श्वास सोडला, दीर्घ श्वास घेतला, दीर्घ श्वास सोडला. मग हळूहळू दीर्घ श्वासचं काय करायचं? थोडंसं कमी 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 करत करत आपली एकाग्रता वाढली, एकदम शांत म्हणजे एकदम जो रस्व जो आहे किंवा एकदम छोटासा जो श्वास आहे तो जरी घेतला तरी आपल्या लक्षात येतं की अरे मी श्वास घेतलेला मला आता समजतंय. आणि मग त्याच श्वासावरती आपण काय करायचं? लक्ष केंद्रित करायचं आहे. जर तुमचं श्वासावरती लक्ष जर नाही केंद्रित जर झालं तर तुमचं मन जे आहे, मन, डोळे झाकलेले आहेत, मग कुठंतरी भटकत आहे, बरोबर आहे का नाही? पहा, डोळे झाकायला तुम्हाला लावले की तुमच्या मनामध्ये दुसरंच काहीतरी येत आहे की माझी आई हे करत असेल, मग मी इथं आहे, मग असं आहे, मग दुपारी आपल्याला जेवण मिळणार आहे का, किंवा माझा मित्र आता खेळत असेल, मी इथं बसलेलो आहे, असले काही विचार तुमच्या डोक्यामध्ये सुरू होतील. अरे होतील का नाही? परंतु जर तुम्ही श्वासावर लक्ष ठेवलं तर कसलाच विचार तुमच्या मनामध्ये येणार नाही. लक्षात येतं का मी काय म्हणतो? कशावर लक्ष ठेवायचंय? श्वासावर लक्ष ठेवलं. तुम्ही जर सजग असाल तर कसलाच विचार तुमच्या मनामध्ये येणार नाही. परंतु तुम्ही जर श्वासावर लक्ष नाही ठेवलं, तुम्ही सजग नसाल, तुम्ही एकाग्र जर नसाल तर तुमचं मन भटकत राहील. आणि भटकतं मन हे तुमचा श्वास कसा आहे, केवढा आहे, छोटा आहे का, मोठा आहे का, उष्ण आहे का, गरम आहे का, मी श्वास घेतोय का, काहीच कळणार नाही तुम्हाला. आणि मग तुम्हाला एकदम अचानकपणे लक्षात येईल अरे मी कुठलाच विचार करतोय, इथं मला कोणतं काम सांगितलंय, अरे काम तुम्हाला कोणतं करायचंय, काम कोणतं करायचंय? श्वासावरती लक्ष ठेवायचंय. कशावरती लक्ष ठेवायचंय? श्वासावर लक्ष ठेवायचंय. आणि मला ते काम सांगितलंय आणि मी काय काम करतोय की माझा मित्र काय करत असेल, मग मी काल असं केलं होतं, आता मी उद्या असं करणार आहे, किंवा 10 दिवसांनी मग मित्र भेटल्यानंतर मी असं झालं तसं झालं हे सांग, असलंच काहीतरी मनामध्ये. तर मन हे अतिशय चंचल आहे. कसं आहे? खूप चंचल आहे. ते आता इथं असलं तर तुमचं गाव जर असेल, गाव जर संगमनगर असेल, बीड, उस्मानाबाद असेल, तिकडे जाईल एका मिनिटात. यार इतकं चंचल आहे का नाही? आपलं घर किती लांब असलं तर तिथे एका सेकंदात तुमचं मन तिथं जाईल. कुठंही मन भटकत राहतं. म्हणून त्या भटकत्या मनाला, चंचल मनाला आपल्याला काय करायचं आहे? कंट्रोल करायचं आहे. काय करायचंय? कंट्रोल करायचंय. आणि तुम्ही जर मनावरती ताबा जर मिळवला तर तुम्हाला गणित सुद्धा काय, इथून पुढे शिक्षण बी घेणार आहे ना तुम्ही, तुम्हाला जर गणित जो विषय वाटत असेल, इंग्रजी विषय वाटत असेल, कुठलेही विषय तुम्हाला सोपे जातील का? तर तुमचं मन काय होतंय? कधीही एकदा पाहायला सुरुवात केली की एकाग्र होतंय. कशामुळे? आनापान ध्यान सती साधने, बरोबर का नाही? आणि मग तुमचं मन एकाग्र झालं की जे शिकवलेलं आहे ते पटकन लक्षात राहते.
शिकवलेली गोष्टी सुद्धा पटकन लक्षात राहतात. म्हणजे याचे अनेक फायदे आहेत. म्हणजे इथेही आहेत, आपल्याला दुःखमुक्तीसाठी आपल्याला हे आनापान ध्यान सती साधना करायची आहे, तर सर्वजण या ठिकाणी तयार आहेत, आपल्या मनाला या ठिकाणी कंट्रोल करणार आहेत आणि सर्वजण या ठिकाणी आपण 10 मिनिटाची या ठिकाणी आपण काय करणार आहोत, आनापान ध्यान सती साधनेची प्रॅक्टिस करणार आहोत. तर सर्वांनी या ठिकाणी ताठ बसायचं आहे. बसले, ताठ बसले. हा, जे काय हालचाल करायचं आहे ते सगळे हालचाल अगोदरच करून घ्यायची. परत नंतर अजिबात हालचाल करायची ना, कारण का आपल्याला काम आहे. कोणतं काम आहे? श्वासावरती लक्ष ठेवायचंय. पहारा ना, बरोबर आहे का ना? कुठं पहारा द्यायचा आहे? नाकपुड्यांच्या जवळ पहारा द्यायचा आहे. श्वास आत येतोय, श्वास बाहेर जातोय, याच्यावरती पूर्णपणे लक्ष ठेवायचं आहे. आणि त्यामुळे आपण आता तयार राहायचंय. झाले ताट बसले, चष्मा काढून ठेवा, चष्मा काढून ठेवा. चष्म्याचं काही काम नाही. आरामशीर बसायचं आहे. पाठीचा मणका फक्त अतिशय सरळ पाहिजे. हात असे ठेवायचे का असे ठेवायचे का कसे ठेवायचे, तुम्हाला जसं योग्य वाटेल असं हात ठेवायचे आहे. बरोबर आहे का नाही? हातावर हात जे ठेवायचे आहेत ते कसे ठेवायचे? अशा हात ठेवायचे असेल तर ठेवा, असे सरळ ठेवायचे असेल तर ठेवा, पण तेही एकदम ताठ नाही ठेवायचे. असे जरा थोडेसे ढिले, म्हणजे शरीराला कुठंच ताण आला नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला शरीर ठेवायचं आहे. समजलं? म्हणजे आपल्याला आसनात बसताना आपल्या शरीराला काही वेदना होणार नाही त्याच्यासाठी लक्ष द्यायचे. पाठीचा मणका ताठ बसलेच नाही, अजूनही बसलेले नाहीत, बनतेचे ताठ बसलेले नाहीत. डोळे ताठ बसले. आता हात ठेवले व्यवस्थित, हात ठेवले का व्यवस्थित? तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने हात ठेवा आणि डोळे झाका. आता 10 मिनिट डोळे उघडायचे नाही. आणि या ठिकाणी मी जे ऑडिओ देतोय त्याच्यावरती पूर्णपणे तुम्ही लक्ष ठेवायचं आहे. आणि त्या पद्धतीने तुम्ही श्वासावरती लक्ष ठेवून हे सांगितलेलं काम जे आहे, गुरुजी गोयंका गुरुजी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी काम सांगणार आहेत, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. सांस मुंह से नहीं लेना, नासिका से लेना। तो सारा ध्यान नासिका के द्वारों पर, सारा ध्यान नासिका के द्वारों पर केंद्रित करके पुढे उघडायचे नाहीत. सर्वांनी आपले हातावरती जरा थोडेसे ठेवायचे, शांतपणे आपल्या डोळ्यावरती ठेवायचे आणि हळूहळू डोळे उघडायचे. आपण उघडले सर्वांनी डोळे. तर ही जी शांतता आहे, ही शांतता किंवा ही एकाग्रता आपल्याला मिळाली पाहिजे. याच्यामध्ये बरेचसे आपले जे प्रांजल जे आहेत, आपण 10 मिनिटातच घेतलंय. किती मिनिटाचं घेतलं? 10 मिनिट. काही मुलं किंवा काही सामने जे आहेत ते 5 सेकंद सुद्धा डोळे दाखवून बसू शकले, लगेच 1 मिनिट डोळे उघडले की संपलं. त्या ठिकाणी ध्यानाचं काही संपलं. आनापान ध्यानासाठी जा. परंतु याच्यामध्ये बरेचसे जवळजवळ 80% सामने असे आहेत की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं, एकदाही डोळा उघडला नाही आणि सांगितलेलं जे काम होतं ते काम अतिशय मन लावून केलं. याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे जर आपण आपलं मन एकत्रित केलं, केंद्रित केलं आणि आपण त्याच्यावरती जर मनावरती, ज्याचा मनावरती कंट्रोल आहे तो म्हणजे तो अजिंक्य राहू शकतो. बरोबर आहे? तर अशा प्रकारे आपल्याला दररोज या ठिकाणी 10 मिनिटाचं 15 मिनिटाचं जे आनापान ध्यानसाठी साधना आहे ती करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
डोळे अजिबात उघडायचे नाही. लक्षात तुमच्या लक्षात आलं का तुम्ही काय काय झालं ते काय? ज्यांनी डोळे झाकले, डोळे झाकल्यानंतर लक्ष ठेवा, श्वासावरती लक्ष ठेवा म्हटलं तर बऱ्याच जणांचं श्वासावरती लक्ष न राहता दुसरंच काहीतरी मनात विचार यायला सुरुवात झाले होते का? अरे मनात दुसरेच विचार काहीतरी, आणि मनात दुसरे विचार जर येत असतील तर मग आपल्याला काय करायला सांगितलेलं होतं? श्वास मोठा घ्यायचा. काय करायचं? दुसरा विचार, डोळे उघडायचे नाहीत, पण आपलं मन भटकलं, आपलं श्वासावरती लक्ष नाही, असं वाटलं की आपण काय करायचं? श्वास मोठा घ्यायचा. श्वास मोठा घेतला की आपण जे काय विचार करत होतो ते पळून जाते, आणि मग परत आपण कशावरती लक्ष ठेवतो? आपल्या श्वासावरती लक्ष ठेवायला सुरुवात करतो. मी श्वास घेतला, मी श्वास सोडला, मी श्वास घेतलेला ह्रस्व होता, मी घेतलेला श्वास दीर्घ होता, जरा उष्ण होता, हे होता, शांत होता. म्हणजे हे सगळं श्वासावरती आपण जर अशा प्रकारे जर नियंत्रण ठेवलं, लक्ष जर ठेवलं, जागरूकता जर निर्माण झाली तर आपल्याला ज्ञान प्राप्ती, मग कुठल्याही प्रकारचं ज्ञान जे आहे ते आपल्याला सहज साध्य होऊ शकतं. याच्यामध्ये 1-2 पद्धती जे आहेत, मला वाटतं समोरचे जे पद्धती आहेत ते 30 सेकंद सुद्धा डोळे झाकू शकत नव्हते, सारखे डोळे उघडत होते, परत डोळे जागत होते. त्यांचं पण मला वाटतं 15 सेकंद सुद्धा या बंदितीचं ध्यान लागलं. 15 सेकंद. आपण किती मिनिटाचं घेतलं? 10 मिनिटाचं. अजून 1-2 बंदिती अशा आहेत की ज्यांचं म्हणजे काही सेकंदासाठी सुद्धा ध्यान लागलं नाही, परंतु 10 मिनिटामध्ये जर तुमचं 10 मिनिटामध्ये जर समजा 5 मिनिट जर तुमचं ध्यान लागलं तरी सुद्धा तुम्ही काय झाला, म्हणजे त्या 5 मिनिटासाठी तुम्ही एकदम काय झाला, एकदम पवित्र झाला. म्हणजे कुठलंच काय नाही, फक्त एकाच गोष्टीवर माझे लक्ष आहे. बरोबर आहे? कुठला माझ्या मनामध्ये कसलाच विचार नाही, काय नाही, फक्त मला 5 मिनिट असू द्या. अगोदर पहिल्यांदा 5 मिनिट ध्यान लागले, तेव्हा 1 मिनिट जरी ध्यान लागलं तरी सुद्धा अतिशय महत्वाचं. 1 मिनिट म्हणजे कमी नाही. तुम्ही डोळे झाकून बसल्यावर कळेल 1 मिनिट केवढा. बरोबर का नाही? 60 सेकंद असतात आणि 60 सेकंद 1 मिनिट, तर 1 मिनिट जरी पहिल्यांदा ध्यान लागलं तरी सुद्धा अतिशय उत्तम गोष्ट आहे. पहिल्यांदा 1 मिनिटाचं ध्यान लागेल, नंतर 2 मिनिटाचं लागेल, आणि जर असा सराव जर आपण वाढवत जर गेलो तर 5 मिनिटाचं ध्यान लागेल, 10 मिनिटाचं. आणि विपश्यना केल्यानंतर किती वेळ डोळे झाकून बसावं लागतं? 1 तास बसावं लागतं डोळे झाकून. किती? 1 तास. 1 तासात डोळा अजिबात उघडायचा नाही. म्हणून मग आपल्याला हे 10 मिनिटाचं जर आपल्याला जर आपण जर हळूहळू प्रॅक्टिस जर केली आणि आपले हे जर मिनिट वाढवत जर नेले तर आपली एकाग्रता वाढते. आणि मग आपल्या शरीरामध्ये काही पद्धतीचे पायाला मुंग्या आल्या, बरोबर ना? तर पायाला मुंग्या आल्या म्हणजेच काय आहे, हे आपल्या शरीरामध्ये असणारे हे दुःखाचे प्रकार आहेत. काय आहे? पाठ दुखायला लागली, पायाला मुंग्या आल्या, डोळे झाकूच वाटत नाही, हे सगळी अस्वस्थता. काय आहे? अस्वस्थता. म्हणजे आपल्या शरीरामध्ये बरंच काही असं धकाधक पडलेलं आहे दुःख. ते दुःख काय होतं? बाहेर पडतं. परंतु ते पडणाऱ्या दुःखावरती आपल्याला काय करायचे? मात करायचे आहे. बरोबर का नाही? मग मात करायची आहे म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय? निर्धार पक्का पाहिजे की काही जरी झालं तरी डोळे उघडणार नाही. बरोबर का नाही? आणि दुसरं, मन भटकत असेल तर मन भटकण्यासाठी आपण काय करायचं? श्वास मोठा घ्यायचा. छोटा श्वास घेतला तर आपलं मन भटकतं असं वाटलं तर आपण काय करायचं? दीर्घ श्वास घ्यायचा. तर अशा प्रकारे तुम्हाला दररोज या ठिकाणी आनापान ध्यान साधना सकाळी या ठिकाणी बसल्या घेतील. त्या मग संदीप सोनवणे सर असतील, बसुटे सर असतील किंवा निलेश गायकवाड असतील, असे आपले जे कोण असतील ते तुमची या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला तुमची आनापान ध्यान साधना या ठिकाणी होईल. तर या ठिकाणी आपल्याला हे ध्यान साधना करत असताना जसं तथागत भगवान गौतम बुद्धांवरती मारसेनीने हल्ला केला होता. मारसेना म्हणजेच या
हे जे सगळे जे दुःख आहे त्यांनी आहे. तर मग हे त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा या आनापान ध्यानाची साधना करत असताना 5 अडथळे 5 निवरणे आपल्याला येतात. ते म्हणजे कामछंद. कामछंद म्हणजे आपले कान, डोळे, त्वचा ही जेवढी काही इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना जे जे चांगलं वाटतं त्याच्याकडे आपलं मन जातं. बरोबर आहे? याने जातं का नाही? आपल्याला जे जे चांगलं वाटतं त्याच्याकडेच आपलं मन जात असतं. तर याला कामछंद म्हणतात. तर या कामछंदावरती इंद्रियाची जेवढी काही सुख आहे, बरोबर आहे का नाही? तर आता समजा आपण ध्यान साधना करतात आणि आपल्या आवडीचं गाणं तिकडे जर लागलं कुठंतरी रेडिओवरती, शेजारच्या टीव्हीवरती, टीव्हीवर आपलं कान लगेच तिकडं आकर्षित होतं आणि आपण ध्यान साधना नीट करू शकत नाही. म्हणजे हे ज्या सगळ्या ज्या आहेत या गोष्टी, तर या गोष्टींवरती कामछंद, याला काय म्हणतात? कामछंद. म्हणजे आपली जी इंद्रिय जे आहेत त्या इंद्रियांना चांगल्या वाटणाऱ्या गोष्टीकडे आपलं मन आकर्षित होतं आणि भटकायला लागतं. दुसरं जे आहे त्याला आपण व्यापाद म्हणतो. त्याला काय म्हणतो? व्यापाद. तर हे सुद्धा आपल्याला आनापान ध्यानासाठी साधना नीट करून देत नाही. त्याला व्यापाद म्हणजे क्रोध. काय आपल्या मनामध्ये कशावर नाही आपल्याला राग येत असतो का नाही? म्हणजे समजा आपल्याला आईने आपल्याला ती काही गोष्ट आवडत जरी नसली तरी वाढली, बरोबर का नाही? तर लगेच कशाला दिलंय, मी नको म्हटलं तरी सुद्धा या ठिकाणी तो दिलं. हा जो राग आपण व्यक्त करतो म्हणजे आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्याकडे येतात, बरोबर का नाही? आता समजा काही लोकांना डीजे आवडतो ते नाचत राहतात, परंतु ज्यांना आवडत नाही ते असे कानावरती हात ठेवून राहतात. म्हणजेच या ठिकाणी त्यांना ते आवडत नाही. त्याला आपण काय म्हणतो? व्यापार म्हणतो. म्हणजे आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतात आणि त्याच्यामुळे मग आपली चिडचिड होते, आपल्याला राग येतो, क्रोध येतो. तर त्यामुळे सुद्धा आपल्याला ध्यान साधना नीट लागत नाही. आता इथे ज्यांना आपल्या आई वडिलांनी अजून मनाच्या विरुद्ध बसवलं असेल ते आपले मन आपले एकाग्र करू शकणार नाही. का? मी कुठं आलोय, माझ्या आईने बळबळ मला इथं पाठवलं, त्याला काय म्हणतात? व्यापार. म्हणजे आईने पाठवलं म्हणून आलो, म्हणजे या ठिकाणी त्याचा थोडासा या गोष्टीवरती एक जीवन घालण्यावरती त्याचा राग आहे, क्रोध आहे, चिडचिडपणा आहे की मला इथं कशाला आणून सोडलेला आहे. म्हणजे यामुळे सुद्धा आपल्याला या ठिकाणी आनापान ध्यान नीट साधना करता येत नाही. त्याच्यानंतर आहे थीन पित्त. थीन पित्त म्हणजे आळस. आपल्या शरीरातले आळस आहे, बरोबर का नाही? तर आपल्याला सावध राहायला सांगतो परंतु सावध राहतच नाही, आपण आळशीपणा करतो, बरोबर का नाही? मग ते शारीरिक असेल मानसिक असेल, डुलके येतात, हे होतात, शरीराला असं थकल्यासारखं होतं आणि मग आपण लक्ष देऊ शकत नाही. तर अशा प्रकारे आळस हा सुद्धा आपला शत्रू आहे आणि आनापान ध्यान साधनेचा सुद्धा शत्रू आहे. त्यामुळे आळस ही सुद्धा आळस झटकणे हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ती सुद्धा आपल्या या साधनेमध्ये बाधा आणणार. त्याच्यानंतर दुसरी अजून एक बाधा आणणारी गोष्ट कोणती आहे ती म्हणजे चित्ताची चंचलता. म्हणजे आपलं मन एकाग्र होतच नाही, इकडे पळतंय तिकडे पळतंय तिकडे पळतंय, हे ह्या गोष्टीवर तिकडे, म्हणजे एकाग्रता अजिबात वाढत नाही. आता या पद्धतीचं अजून सुद्धा लक्ष लागत नाही, एकाग्रता वाढत नाही. तर ही जी एकाग्रता जी आहे औदित्य औरुच्य कोकृच्य असं त्याला म्हणतात. औदित्य किंवा कोकृच्य म्हणजे चित्ताची चंचलता. तर चित्ताची चंचलता आपली याच्यामुळे काय करायचं आहे? कमी करायची आहे. जर जास्त पडत असेल तर त्याला थोडंसं त्याला आवरायचं आहे, थोडं थोडं असं करून त्याला काय करायचं आहे? आवरायचं आहे. आपले मन सारखं पडत असेल, भटकत असेल, बरोबर नाही, तर त्याला आवरायचं आहे. चित्ताची चंचलता कुठल्याच गोष्टीवरती आपण तो एकाग्र करू शकत नाही. तर ती चित्ताची एका चंचलता, बेचैनी, भ्रांतता, पश्चाताप या गोष्टी आपल्याला ज्या आहेत ते या ठिकाणी आपल्याला होतं. आणि शेवटचे जे आहे विचिकित्सा म्हणजे संशयग्रस्तता. संशयग्रस्तता म्हणजे शंका को शंका, म्हणजे हा दिवसात आम्हाला माहिती मिळणार आहे का नाही काय माहिती, म्हणजे असं कुठल्याही गोष्टीवरती आपला जास्त विश्वास न बसले त्याच्यामध्ये शंका घेणे, कुशंका घेणे. या जसं काय मुलं अभ्यास करत नाही, शिकून काय कुणाचा फायदा झालेला आहे, पण शिकून ज्याचा फायदा झाला तो बघितलाच नसेल. तर अशा ज्या काही गोष्टी ज्या आहेत की जी आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे.
परंतु विश्वास न राहता शंका को शंका त्याच्यामध्ये घेतली जाते. विनाकारण श्रद्धा नसते. श्रद्धा जर नसेल तर आपण कुठलीही गोष्ट करू शकत नाही. आता समजा एखादे समजा ज्या माणसावरती आपली श्रद्धा असते त्यात आपण ऐकतो आणि ज्याच्यावरती श्रद्धा नसते त्याचा अजिबात सारखा श्रद्धा. तर ही श्रद्धा असणं, प्रत्येक गोष्टीवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि आपण त्याच्यावरती शंका न घेता आपलं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यातून आपल्याला नक्कीच काहीतरी मिळणार आहे आणि मिळेल आणि नाही मिळालं तरी सुद्धा आपल्याला काहीतरी थोडा तरी फायदा होईल असं म्हणून आपण त्याच्यावरती विश्वास ठेवून प्रत्येक गोष्टीला आपण एकाग्र राहण्याचा काम केलं पाहिजे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण ही सर्व जे काही करत असतो याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय गोष्ट आहे की आपण 10 मिनिट बसलो तर आपलं मन एकाग्र झालं का हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे. आणि जर मन एकाग्र जर झालं तर मग आपल्याला ज्ञान किंवा आपल्याला जे काही ज्ञान प्राप्ती आहे किंवा आपण ज्याच्यासाठी आपण प्रज्ञा जागृत करणे याला आपण मन एकाग्र झालं तरच आपली काय होईल, प्रज्ञा जागृत होईल. बरोबर. प्रज्ञा म्हणजे नुसतं ज्ञान नाही, फार मोठी गोष्ट आहे. प्रज्ञा आपल्याला नंतर समजणारच आहे. तर अशा प्रकारे एकाग्रतेतून आपली काय करायचे आहे, प्रज्ञा जागृत करायची आहे. म्हणजे सर्व कार्यकारण भाव हे जे सगळं आपल्याला मन एकदम त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे बनवायचं आहे. तर अशा प्रकारे ही आनापान ध्यान सती साधना याचा आपण या ठिकाणी थेरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही या ठिकाणी आपण केलेलं आहे. आणि तुम्ही ते मन लावून ऐकलं असेल, तुम्ही एकाग्रतेने ऐकलं असेल असे मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. 10व्या दिवशी तुमच्यामध्ये बराचसा फरक पडलेला असेल. आज पहिल्यांदा आपण ध्यान घेतलं आणि 10व्या दिवशी ध्यान घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवलेला असेल. आणि तीच आनापान ध्यान सती साधना आणि फक्त 10 दिवसांसाठीच नाही तर दररोज घरी गेल्यावर सुद्धा सकाळ संध्याकाळ जर तुम्ही अशा प्रकारे जर केली तर तुमच्यामध्ये जर ज्ञान घेण्याची जी पात्रता आहे ते नक्कीच चांगल्या प्रकारे वाढणार आहे. तर या त्या आनापान सती साधना शाळेमध्ये सुद्धा मला वाटतं महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी हे केलेलं आहे की मुलांना आनापान ध्यान सती साधना शिकवा. त्यामुळे त्यांची एकाग्रता वाढून त्यांची ज्ञान घेण्याची प्रवृत्ती या ठिकाणी वाढेल. तर ही अशा प्रकारची जी साधना आहे ती या ठिकाणी शिकवण्याचा, तुम्हाला प्रॅक्टिस देण्याचा या ठिकाणी मी छोटासा प्रयत्न केला. या ठिकाणी इथेच मी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.